मी एक जागरूक नागरिक आहे नवी मुंबईची. नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना जी लहान पोरांनी बनवल्यासारखी आहे, तिच्यावर निकषाप्रमाणे नियमाप्रमाणे आक्षेप घेणं हे माझं कर्तव्य होतं, जबाबदारी होती. त्यामुळे कुठल्या पक्षाला लक्षात न घेता निकष आणि नियम आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने जे गाईडलाईन्स मार्गदर्शन तत्त्व दिले ते फॉलो होत नाही, त्या दृष्टीने मी अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांना सगळे पर्याय सुचवलेले आहेत. आणि निश्चितच मी त्यांना चॅलेंज देखील केलेलं आहे की माझ्या नकाशामध्ये दिलेल्या नकाशामध्ये आपण बनवलेल्या नकाशापेक्षा कमी त्रुटी आहे, आपल्या नकाशापेक्षा जास्त त्रुटी दाखवा, सिद्ध करून दाखवा, अशा प्रकारचं चॅलेंज मी त्यांना केलेलं आहे. आता लोकसंख्येचा निकष हे फॉलो करणं जरुरी आहे. किमान आणि कमाल लोकसंख्येची मर्यादा त्या ठिकाणी ठरवली आहे. फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्येच त्यांनी ती मर्यादा ओलांडायची आहे. त्यांनी 7 ठिकाणी म्हणजे 4 ठिकाणी कमाल मर्यादा आणि 3 ठिकाणी किमान मर्यादा ही ओलांडली आहे. आणि मी त्यांना जे पर्याय बनवून दिलेले आहेत त्यामध्ये 0 ठिकाणी लोकसंख्येची मर्यादा ओलांडली गेलेली आहे. त्याचबरोबर तिथे आवश्यकता नसताना फक्त कोणाला फायदा होईल या दृष्टीने हायवे क्रॉस, मेन रोड क्रॉस केल्याचे दिसून येते. सुरुवातीलाच का केलं अशी मला शंका येते. आवश्यकता नव्हती, जिथे आवश्यकता असेल तिकडे काही झालेलं असेल चेंज तर आम्ही देखील समजू की बाबा इथे आवश्यकता ती पडत होती. आता मी एक या प्रभाग रचनेमध्ये अतिशय म्हणजे एक फ्रेम लावून जो एक प्रभाग आपण भिंतीला लावला पाहिजे महापालिकेच्या बिल्डिंगमध्ये, हे एक उदाहरण आहे की ज्यांनी बनवलं त्याची बौद्धिक क्षमता काय लेवलची आहे ते त्यामध्ये दिसून येते. की प्रभाग क्रमांक 18 तुम्ही बघा, त्यामध्ये जुईनगरचा भाग त्याला जोडलेला आहे 18ला. त्या जुईनगरचा फिजिकल रस्तारूपी संपर्कच त्या प्रभागाशी नाही, ॲक्सेसच नाही. ते असताना देखील लोकसंख्येची कमाल मर्यादा ओलांडली गेलेली आहे. म्हणजे तो प्रभाग हा एखाद्याच्या बौद्धिक क्षमता ज्यांनी बनवण्याची ते दर्शवण्याचं उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 18. आणि ते निकष पाळून, लोकसंख्येचा निकष पाळून ती त्रुटी हटवून मी प्रभागाचा पर्याय त्यांना सुपूर्द केलेला आहे. त्यांच्याकडे बुद्धी असतील तर ते स्वीकार, बुद्धी नसतील, कोणाला फायदा करून घ्यायचा आहे तर ते तशाच